पुण्यातल्या मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। प्रभाग क्रमांक 38 मधील बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव मध्ये तब्बल 6500 दुबार नावं आहेत, तर 33500 मतदारांची नावं पत्ता चुकीच्या पत्त्यांवर असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। तसंच प्रभाग क्रमांक 21 मध्ये मुकुंदनगर, सॅली सबरी पार्क मध्ये 3000 पेक्षा जास्त दुबार नावं आहेत, तर 14000 मतदारांच्या पत्त्यांवर NA असा उल्लेख करण्यात आलेला आहे, असा दावा यामध्ये करण्यात आलाय। पुणे पालिकेकडून उपलब्ध यादीमध्ये जवळपास 20 ते 25% मतदारांचा पत्ता आणि फोटो नाहीये, मात्र प्रायव्हेट एजन्सीकडून ही यादी दिली जाते। ही सगळी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध कशी, असा सवाल काँग्रेसनं केलाय। प्रभाग क्रमांक 38 मध्ये 33,500 जे मतदार आहेत त्यांच्या घरासमोर म्हणजे त्यांच्या नावासमोर NA त्यांचा ॲड्रेस अवेलेबल नाही। 21 मध्ये 14,000च्या समोर NA अवेलेबल नाही, परंतु आम्हाला प्रायव्हेट एजन्सीने ते अवेलेबल करून दिलेले आहेत। म्हणजे जे निवडणूक आयोग किंवा महानगरपालिकेकडे ज्यांचे पत्ते नाही आहेत ते प्रायव्हेट एजन्सीजकडे कसे काय आले, ज्यांचे फोटो यांच्याकडे नाही आहेत ते फोटो प्रायव्हेट एजन्सीजकडे कसे काय आले। तर आमचं स्पष्ट आहे की आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की जो ॲक्सेस पुणे महानगरपालिकेला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला होता, तर त्या ॲक्सेसमधून यांनी प्रायव्हेट कंपनीला हायर केलेलं आणि तो शेवटी तो डेटा बाहेर लीक झालेला।